Hello student, how are you? Good morning. कशात? ओके. आज आपण जरा सायन्सचं बघूया. ॲटम, अणु, अणुसंरचना. अणुमध्ये हे केंद्र काय आहे तुम्हाला दिसतात ना पुढे. हे केंद्रकामध्ये काय असतं? प्रोटॉन, न्यूट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन. इथे दोन अणु बघूया, सोडियम आणि क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीन. आता सोडियमच्या अणुमध्ये किती प्रोटॉन? 11 प्रोटॉन. आणि न्यूट्रॉन 12 न्यूट्रॉन. मग पहिल्या कक्षेमध्ये हे जे आहे इलेक्ट्रॉन, E- म्हणजे इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. 2 4 5 6 7 आणि 8. बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन. बरोबर. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो? मायनस, म्हणजे वजा. आता याचा अणुअंक किती आहे? सोडियमचा अणुअंक 11 आहे. म्हणजे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किती असतील कक्षेभोवती फिरणारे? 11 इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे बरोबर असतात. हे न्यूट्रॉन आहे, N. न्यूट्रॉन N सुद्धा म्हणतात. आता या ठिकाणी हा एक इलेक्ट्रॉन राहिला, म्हणजे तो बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहिला, म्हणजे 11. टोटल किती झाले? 11. 11वा इलेक्ट्रॉन. अष्टक पूर्ण करण्यासाठी काल सांगितल्याप्रमाणे कोणतं? ऑक्टेट. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. मग आता याला 7 घेणं परवडेल का 1 देणं परवडेल? 1 सहजासहजी तो देऊ शकेल कोणत्या तरी मूलद्रव्याला, बरोबर, अणूला. मग इथं आपण घेतलाय क्लोरीन अणू, आणि ह्या क्लोरीनच्या अणूमध्ये सुद्धा किती आहे? क्लोरीनच्या अणूमध्ये 17 प्रोटॉन. 17 प्रोटॉन आणि 18 न्यूट्रॉन. इथं न्यूट्रॉन करायचे. 17 प्रोटॉन 18 न्यूट्रॉन. मग इलेक्ट्रॉन कक्षेभोवती फिरणारे 18च असणार का नाही? म्हणजे 18 इलेक्ट्रॉन असणार. तर हे न्यूट्रॉन आहेत. 18 नाही, 17 इलेक्ट्रॉन असणार. किती असणार? 17. सॉरी. आता पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षामध्ये 2. सगळ्यांसारखंच, कोणतं काही वेगळं नाही. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 7 आणि आले 8 इलेक्ट्रॉन. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन. हे दुसऱ्या कक्षेमध्ये. कसे काढतात माहिती आहे ना? 2n वर्ग. n बरोबर कक्षा क्रमांक. पहिल्या कक्षेत म्हणजे 2 गुणिले 1चा वर्ग बरोबर 2. दुसऱ्या कक्षेत 2 गुणिले 2चा वर्ग बरोबर 4 दुने किती? 8. असे हे सूत्र आहे. अशा प्रकारे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत आता इथे अणुअंक क्लोरीनचा किती आहे? 17 आहे. क्लोरीनचा अणुअंक किती आहे? 17 आहे. 17 प्रोटॉन 18 न्यूट्रॉन. मग आता हे 8 आणि 2 10 झाले. आता शिल्लक किती राहिले? 7 इलेक्ट्रॉन. मग आता 1 2 3
4 5 6 7 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन. आता अष्टक पूर्ण करायचं, याला काय पूर्ण करायचंय? अष्टक. मग हा इलेक्ट्रॉन देणार की घेणार? इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, कारण 7 इलेक्ट्रॉन आहे, कारण जास्त इलेक्ट्रॉन. याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? फक्त 1 इलेक्ट्रॉनची. म्हणजे तो दुसऱ्या, हे पुसून आण. आता हा सोडियम आहे, हा सोडियम कडनं हा 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो सोडियम कडनं. म्हणजे याचा अष्टक पूर्ण होण्यासाठी सोडियम देतो, म्हणजे त्याच्यावर प्लस सोडियमवर, म्हणजे तो कर्ज देतो, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह झालं, तो लोन देतो. हा ऋण झाला, म्हणजे हा याने कर्ज घेतलं. कोणाकडून घेतलं? सोडियमकडून. आणि म्हणून हा ऋण झाला. याने घेतला 1 इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन इथे आला, म्हणजे हा 8वा इलेक्ट्रॉन झाला, बरोबर की नाही? आणि म्हणून याच्यावर प्रभार कोणता झाला? मायनस, ऋण. म्हणजेच Na आणि Cl यांची जर अभिक्रिया झाली तर हा एकच पॉझिटिव्ह आहे आणि हा एक निगेटिव्ह आहे, म्हणजे हा अट्रॅक्ट झाला इकडे. म्हणजेच प्लस जर केला तर आपल्याला कोणतं मिळतं? NaCl. हा NaCl चा रेणू, हा अणू आहे, Na चा अणू, Cl चा अणू, बरोबर कोणता रेणू? NaCl. म्हणजे मीठ. कशाचा? मिठाचा. हे मीठ आहे. इट इज रेदर दॅन सॉल्ट. ओके, समजलं प्रत्येकाला? ओके.